नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापासून आपण लेक्चरचे व्हिडिओ बनवलेले नाही आहे, पण आज आपण परत बनवतोय. चांगला मुहूर्त आहे आजचा, अक्षय तृतीयाचा. तर आत्तापर्यंत आपण 11 व्हिडिओ बनवलेत. आता हा 12वा व्हिडिओ आहे आणि 12व्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे एक्सरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर 2. एक्सरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर 1 हा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शनवरती डिपेंड होता आणि आता क्वेश्चन नंबर 2 पण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शनवरतीच डिपेंड आहे. तर तुम्ही डायरेक्ट जर हा व्हिडिओ बघत असाल तर याच्या अगोदर प्रिव्हियस व्हिडिओ बघा, 11वा व्हिडिओ लेक्चर 11, आणि नंतर हा व्हिडिओ बघा, कारण दोघं एकमेकाशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आणि मग हे सॉल्व करायला सोपं जाईल. तर दोघांमध्ये आता क्वेश्चन नंबर 1मध्ये काय होतं आणि क्वेश्चन नंबर 2मध्ये काय. तर क्वेश्चन नंबर 1मध्ये एकच फंक्शन होतं. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कधी वापरायचं परत एकदा सांगतो. 3 केस असतात. पहिली केस काय असते, मल्टिपल फंक्शन इन प्रोडक्ट. मल्टिपल म्हणजे 2 पेक्षा जास्त, ग्रेटर दॅन 2. जर 2 पेक्षा जास्त फंक्शन प्रोडक्टमध्ये असतील किंवा मल्टिपल फंक्शन इन डिव्हिजन, 2 पेक्षा जास्त फंक्शन जर डिव्हिजनमध्ये असतील, किंवा थर्ड फंक्शन रेस टू फंक्शन जर असेल तर ह्या 3 केसमध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरावं लागतं. क्वेश्चन नंबर 1मध्ये एकच टर्म होती, म्हणजे y इज इक्वल टू एक्स रेस टू साइन एक्स अशी सिंगल टर्म होती. तर क्वेश्चन नंबर 2मध्ये काय केलं त्यांनी, कशा मल्टिपल टर्म्स आहे, एकाऐवजी जास्त टर्म्स आहे. तर जास्त टर्म्स असल्यावरती कशा पद्धतीने ते एक्झाम्पल सॉल्व्ह होईल हे आपल्याला क्वेश्चन नंबर 2मध्ये बघायचं आहे. एक्झाम्पलची लेंथ थोडीशी जास्त आहे, पण एक्झाम्पल काही इतके अवघड नाही आहे. तर डायरेक्ट आता एक्झाम्पलने सुरुवात करू आपण. क्वेश्चन नंबर 2चं फर्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू एक्स रेस टू ई प्लस एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स आणि प्लस ई रेस टू ई. थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठीचं एक्झाम्पल दिलेलं आहे, तर कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. आता याच्यामध्ये ऑब्झर्व करा, y इज इक्वल टू एक्स रेस टू ई आहे. एक्स हे फंक्शन आहे, ई हे फंक्शन नाही आहे. ई हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची गरजच नाही आहे. सेकंड, एक्स रेस टू एक्स, एक्स पण फंक्शन आहे, पॉवरचा एक्स पण फंक्शन आहे, म्हणजे इथे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची गरज आहे, इथे गरज आहे. ई रेस टू एक्स, ई हा कॉन्स्टंट आहे आणि एक्स हे फंक्शन आहे, इथे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची गरज नाही आहे. ई रेस टू ई, ई पण कॉन्स्टंट आहे आणि रेस टू ई पण कॉन्स्टंट आहे, दोघंही कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे टोटल कॉन्स्टंट फंक्शन आहे. इथेही लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची गरज नाही आहे, इथेही गरज नाही आहे, फक्त एकाच ठिकाणी गरज आहे. मग आता जिथे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची गरज आहे त्याला वेगळा व्हेरिएबल अजूम करून घ्यायचा. काय करू आपण, लेट u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. ह्या फंक्शनला काय अजूम केलं, u अजूम केलं. आता याला जर u अजूम केलं तर काय होईल, मग y इक्वल टू एक्स रेस टू ई प्लस u प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई. हे y इज इक्वल टू झालं. आपल्याला y चा डेरिव्हेटिव्ह शोधायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू एक्स रेस टू ईचा डेरिव्हेटिव्ह. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरायचा. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय असतो डेरिव्हेटिव्हचा, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 असतो. हा काय येईल, ई इंटू एक्स रेस टू ई मायनस 1 प्लस यूचा डेरिव्हेटिव्ह, यू हे एक्सचं फंक्शन आहे, यूचा डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स, जो आपल्याला अजून शोधायचा आहे. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असतो. ई रेस टू ई हे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येईल, ई इंटू एक्स रेस टू ई अपॉन एक्स. तशी सिम्प्लिफिकेशनची गरजच नाही आहे. ई इंटू एक्स रेस टू ई मायनस 1 प्लस डी यू बाय डी एक्स. आपण सिक्वेन्स चेंज करून घेऊ. हा ई रेस टू एक्स अगोदर घेतो आणि हा डी यू बाय डी एक्स नंतर घेतो. हा डी वाय बाय डी एक्स आहे, पण याच्यामध्ये डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू अजून शोधायची बाकी, ते आपण आता इकडे शोधू. 9 u इज इक्वल टू
एक्स रेस टू एक्स, फंक्शन रेस टू फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरावं लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स, दोन्ही साईडचा लॉग घेतला, काय होईल हे, लॉग ऑफ यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. लॉग ऑफ यू इज इक्वल टू, लॉगमध्ये जर पॉवरला काही असेल तर समोर मल्टिप्लायला येतं, काय येईल, एक्स इंटू लॉग एक्स. आता याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह, लॉग आहे म्हणून 1/u आणि यूचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx इज इक्वल टू, इथे दोन टर्म आहे, एक्स आणि लॉग एक्स, प्रोडक्ट रूल वापरायचा. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. हा यू तिकडे शिफ्ट केला, du बाय dx इज इक्वल टू यू इंटू ब्रॅकेट एक्स एक्स कॅन्सल होतील, इथे उरतं 1 प्लस लॉग एक्स du बाय dx इज इक्वल टू, यूची ओरिजिनल व्हॅल्यू एक्स रेस टू एक्स आहे, 1 प्लस लॉग एक्स. हा du बाय dx झाला, दस फायनल dy बाय dx. बाकीच्या व्हॅल्यू आहे तशाच, ई इंटू एक्स रेस टू ई मायनस 1 प्लस ई रेस टू एक्स आणि du बाय dxची व्हॅल्यू एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. हे झालं फायनल आन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स. आता याच्यामध्ये y इज इक्वल टू परत दोन फंक्शन्स आहे, तर एकाला u आणि एकाला v अजूम करण्यापेक्षा इथे एक्स रेस टू एक्स आणि एक्स रेस टू एक्स कॉमन आहे. मग आपण एक्स रेस टू एक्सलाच एक वेगळा व्हेरिएबल अजूम करून घेऊ. लेट u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आहे, म्हणजे आपल्याला du बाय dxची गरज पडणार आहे, पण हे एक्स रेस टू एक्स आहे, म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन आहे. मग पहिले du बाय dx शोधून घेऊ, त्याच्यासाठी काय करावं लागेल, लॉग घ्यावं लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स, काय होईल मग हे, लॉग ऑफ u इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स. लॉग u इज इक्वल टू, हा एक्स रेस टू एक्स आहे, लॉग आहे म्हणजे हा एक्स पुढे येईल, एक्स इंटू लॉग एक्स. याला डिफरन्शिएट करायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह 1/u du बाय dx इज इक्वल टू, प्रोडक्ट रूल अप्लाय करावं लागेल. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 du बाय dx. हा 1/u तिकडे शिफ्ट केला तर काय होईल, u एक्स एक्स कॅन्सल 1 प्लस लॉग एक्स. यूची ओरिजिनल व्हॅल्यू पुट केल्यानंतर du बाय dx इज इक्वल टू, यूची ओरिजिनल व्हॅल्यू एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. हा झाला du बाय dx, ज्याची आपल्याला नंतर गरज पडणार आहे. आणि इक्वेशन नंबर 1 देऊन द्या. आता u इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आहे. नाव y इक्वल टू काय होईल मग, एक्स रेस टू यू प्लस ई रेस टू यू. आता y इज इक्वल टू एक्स रेस टू यू प्लस ई रेस टू ई आहे. ई रेस टू यूचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळू शकतो, पण एक्स रेस टू यूचा नाही मिळू शकत, कारण एक्स पण फंक्शन आहे आणि यू पण फंक्शन आहे. म्हणजे एक्स रेस टू यूच्या डेरिव्हेटिव्हसाठी परत लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरावं लागेल. त्याच्यासाठी एक वेगळा व्हेरिएबल, लेट v इज इक्वल टू एक्स रेस टू यू. एक्स रेस टू यू हे फंक्शन रेस टू फंक्शन आहे,
त्याच्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी परत एक वेगळा व्हेरिएबल घेतला, कारण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करावं लागेल. यू इज इक्वल टू एक्स रेस टू यू. याला परत टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. याला जर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स केलं तर हे होईल लॉग ऑफ व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू यू. जे लॉग ऑफ व्ही इज इक्वल टू यू इंटू लॉग एक्स. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे विथ रिस्पेक्ट टू एक्स महत्त्वाचं आहे, त्याला पर्टिक्युलर मिनिंग आहे, त्याच्यामुळे ते लिहायचंच आहे कंपल्सरी. लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह लॉग आहे म्हणून 1/v आणि व्हीचा स्वतःचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स इज इक्वल टू, इथे प्रोडक्ट रूल अप्लाय होईल. फर्स्ट टर्म ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड टर्म लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच डी यू बाय डी एक्स. हा डी व्ही बाय डी एक्स आपण शोधतोय. 1/v तिकडे गेल्यावर काय होईल तर मल्टिप्लाय होईल इंटू ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये हे पूर्ण येणार आहे, इथे जेवढं आहे तेवढं. यूची ओरिजिनल व्हॅल्यू, यूची ओरिजिनल व्हॅल्यू काय आहे एक्स रेस टू एक्स, म्हणजे इथे येईल एक्स रेस टू एक्स डिवाइडचा एक्स ॲज इट इज प्लस लॉग एक्स इंटू डी यू बाय डी एक्स. डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्हीची ओरिजिनल व्हॅल्यू. व्हीची व्हॅल्यू काय एक्स रेस टू यू एक्स रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स एक्स स्क्वेअर 1 प्लस लॉग एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू. आता ह्या स्टेपमध्ये व्यवस्थित लक्ष द्या काय काय चेंजेस करतो आपण. एक्स रेस टू यू आहे, एक्स रेस टू यूची ओरिजिनल व्हॅल्यू. यूची ओरिजिनल व्हॅल्यू काय एक्स रेस टू एक्स आहे, म्हणजे हे काय होईल एक्स रेस टू एक्स होऊन जाईल. इथे एक्स रेस टू एक्स आहे डिवायडेड बाय एक्स आहे. आपल्याला लॉग एक्स कॉमन काढायचं आहे. एक्स रेस टू एक्स याला कशाने मल्टिप्लाय करतोय मी लॉग एक्सने, आणि इथे न्यूमरेटरला लॉग एक्स घेतला म्हणून इथे डिवाइडला पण काय घेतला लॉग एक्स घेतला. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोन्ही लॉग एक्स एक्स्ट्रा घेतलेले आहेत. प्लस लॉग एक्स एक्स स्क्वेअर 1 प्लस लॉग एक्स ॲज इट इज डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स. आता काय काय कॉमन निघतं बघा. इथे एक्स रेस टू एक्स, इकडे एक्स रेस टू एक्स नाही आहे. एक्स रेस टू इथे लॉग एक्स कॉमन निघतो. एक्स रेस टू एक्स कॉमन पाहिजे होतं याच्यामध्ये. इथे लॉग एक्सने ॲडिशनल मल्टिप्लाय करून घेतले, त्याच्यामुळे लॉग एक्स पण आपण कॉमन घेऊ शकतो. आणि अजून एक लॉग एक्स, इथे लॉग एक्स तसाच लिहिला इंटू डी यू बाय डी एक्स. ही व्हॅल्यू कोणाची आहे डी यू बाय डी एक्सची आहे. तर डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू काय बघा डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स आहे. एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स आहे. चुकून इथं एक्स स्क्वेअर झाला, हे एक्स स्क्वेअर नाही आहे एक्स रेस टू एक्स आहे. हे एक्स रेस टू एक्स आहे. मग याच्यामधून काय काय कॉमन निघेल. हा एक एक्स रेस टू एक्स हा तर बाहेरच आहे. हा एक्स रेस टू एक्स इकडनं एक्स रेस टू एक्स कॉमन निघेल. त्याच्यानंतर इथून लॉग एक्स आणि इथून लॉग एक्स एवढ्या टर्म आपण कॉमन घेतल्या. मध्ये काय उरणार आहे इथून ह्या दोन्ही टर्म गेल्या म्हणजे इथे न्यूमरेटरला फक्त 1 शिल्लक राहील एक्स अपॉन लॉग एक्स प्लस या दोन्ही टर्म बाहेर गेल्या आहेत. इथे फक्त 1 प्लस लॉग एक्स शिल्लक राहतो प्लस 1 प्लस लॉग एक्स. हा झाला डी व्ही बाय डी एक्स. डी यू बाय डी एक्स शोधलाय, डी व्ही बाय डी एक्स शोधलाय. अजून फायनल आन्सर बाकी. एकदा पॉज करा आणि नोट डाऊन करा इथपर्यंत. झालं.
इथपर्यंत आलो होतो आपण. y इक्वल टू एक्स रेस टू यू प्लस ई रेस टू यू, म्हणजेच y इक्वल टू एक्स रेस टू यूला व्ही मानलेलं होतं, व्ही प्लस ई रेस टू यू. याला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे आपल्याला मिळतो dy बाय dx, जो आपल्याला शोधायचा आहे. व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dv बाय dx, जो आपण शोधून ठेवलेला आहे, प्लस ई रेस टू यूचा डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू यूचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू यू इंटू यूचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx, जो आपण शोधून ठेवलेला आहे. आता हे फायनल ॲन्सर dy बाय dx इज इक्वल टू dv बाय dx. इथे व्हॅल्यू लिहिलेली ॲज इट इज व्हॅल्यू इकडे लिहायची, एक्स रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स 1 अपॉन एक्स लॉग एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स प्लस ई रेस टू यू, ई रेस टू यूची व्हॅल्यू, यू म्हणजे काय होता, यू म्हणजे एक्स रेस टू एक्स होता. आता इथं मी रफ केलं आहे, तुम्हाला लिहायला सांगितलं होतं. यू म्हणजे एक्स रेस टू एक्स होता, म्हणजे ई रेस टू एक्स रेस टू एक्स होऊन जाईल इंटू du बाय dx. du बाय dx इथे आहे एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स. हे पूर्ण झालं फायनल ॲन्सर. पॉज करा आणि नोट डाऊन करा. थर्ड एक्झाम्पल, y इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स मायनस कॉस एक्स ब्रॅकेट रेस टू कॉट एक्स. याच्यामध्ये आता दोन्हींमध्ये काही सिमिलॅरिटी नाही आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे एकाला u मानू शकतो आपण, एकाला v मानू शकतो. लेट u इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स अँड v इज इक्वल टू कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. नाऊ एक एक सॉल्व करून घ्यायचा. आता u इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. काय होईल मग, हा लॉग ऑफ यू होऊन जाईल. इथे लॉग घेतल्यावरती लॉग ऑफ ऑलरेडी लॉग ए लॉग ऑफ एक्स, लॉग असेल तर पॉवरचा समोर येतो, म्हणजे लॉग ऑफ यू इज इक्वल टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. इथपर्यंत आला. आता याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू du बाय dx इज इक्वल टू, इथे प्रोडक्ट रूल अप्लाय होईल. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. आता लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, पहिल्यांदा लॉग आहे, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन असतो, म्हणजे 1 अपॉन लॉग एक्स, आणि ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड लॉग ऑफ लॉग एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1. हा एक्स कॅन्सल होऊ शकतो. du बाय dx इज इक्वल टू हा 1 अपॉन यू तिकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाय होईल 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स du बाय dx इज इक्वल टू यूची ओरिजिनल व्हॅल्यू काय होती, लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स होतं, लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. हा झाला du बाय dx, म्हणजे हाफ एक्झाम्पल झालं आपलं, अजून हाफ बाकी आहे. नाऊ v इज इक्वल टू कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. याला पण टेकिंग लॉग, म्हणजे लॉग v इक्वल टू लॉग ऑफ कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. लॉग v इज इक्वल टू कॉट एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स.
विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल मग लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह 1/v dv/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉग आहे हा काय होईल 1/cos x इंटू cos xचा डेरिव्हेटिव्ह. cos xचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन एक्स. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड झाला प्लस सेकंड टर्म लॉग ऑफ cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस cos x स्क्वेअर एक्स. हा डिवाइडचा व्ही तिकडे गेला dv/dx इज इक्वल टू व्ही इंटू ब्रॅकेट कॉट मीन्स cos x अपॉन साइन एक्स इंटू मायनस साइन एक्स अपॉन cos x प्लस आणि मायनस काय होईल मायनस होईल. हा cos x स्क्वेअर मी अगोदर घेतो इंटू लॉग ऑफ cos x dv/dx इज इक्वल टू व्हीची ओरिजिनल व्हॅल्यू cos x ब्रॅकेट रेस टू cot x इंटू आता हे साइन कॉस कॅन्सल होतं इथं फक्त मायनस पण शिल्लक राहतो मायनस cos x स्क्वेअर एक्स लॉग ऑफ cos x. याच्यामध्ये अजून काय करू शकतो आपण ब्रॅकेटमध्ये दोन्ही टर्म निगेटिव्ह आहे मायनस साइन कॉमन घेऊ शकतो dv/dx इज इक्वल टू मायनस cos x रेस टू cot x 1 प्लस cos x स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ cos x. दोन्ही टर्म शोधलेले आहेत आपण. आता फक्त फायनल आन्सर लिहायचं बाकी. एकदा हे पॉज करा आणि नोट डाऊन करा म्हणजे रफ करता येईल. इथं लिहितो ॲज y इज इक्वल टू u मायनस v. मायनसच होता u मायनस v होता म्हणजे dy/dx इज इक्वल टू du/dx मायनस dv/dx. dy/dx इज इक्वल टू du/dx इथे शोधून ठेवलं आहे आपण log x रेस टू x इंटू ब्रॅकेट 1/log x प्लस log ऑफ log x. इथे मायनस आहे dv/dx आणि dv/dx ची व्हॅल्यू पण मायनस आहे. मायनस आणि हा मायनस दोन मायनस झाले मायनस मायनस काय होऊन जाईल मग प्लस होऊन जाईल cos x रेस टू cot x इंटू 1 प्लस cos x स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ cos x. हे झालं फायनल आन्सर. व्यवस्थित बघून घ्या अगोदरच्या स्टेप त्यासाठी मी सांगितलं होतं मागे घेऊन एकदा पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. फायनल आन्सर आहे परत एकदा पॉज करा लिहून घ्या. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल y इक्वल टू x रेस टू e रेस टू x प्लस लॉग x रेस टू साइन x. सेम एक्झाम्पल आहे फंक्शन रेस टू फंक्शन इकडे पण फंक्शन रेस टू फंक्शन. पहिल्याला u अजूम करायचं दुसऱ्याला v अजूम करायचं. दोघांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह शोधायचे आणि फायनल आन्सरमध्ये पुट करायचे. लेट पहिल्याला u अजूम करायचं u इज इक्वल टू x रेस टू e रेस टू x अँड v इक्वल टू log x रेस टू साइन x. वाटल्यास तिथे लिहून घेऊ आपण देअरफॉर y इक्वल टू u प्लस v. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू du/dx प्लस dv/dx. इथपर्यंत झालं. आता u आणि v वेगवेगळे सॉल्व करायचे. नाऊ u इज इक्वल टू x रेस टू e रेस टू x
काय करावं लागेल याला, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, ऑन बोथ साइड्स. काय होईल मग हा, लॉग यू इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेस टू ई रेस टू एक्स, म्हणजेच लॉग ऑफ यू इज इक्वल टू हा एक्स रेस टू ई रेस टू एक्स अजून करू आपण, म्हणजे हा ई रेस टू एक्स काय करू आपण पुढे घेऊन टाकू, ई रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू डी यू बाय डी एक्स, 1 अपॉन यू इंटू डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू, आता इथे प्रोडक्ट रूल अप्लाय करावं लागेल, ई रेस टू एक्स फर्स्ट टर्म फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स डी यू बाय डी एक्स, हा 1 अपॉन यू आहे तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल ई रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. फायनल डी यू बाय डी एक्स लिहितो मी, फायनल डी यू बाय डी एक्स, यूची ओरिजिनल व्हॅल्यू काय, एक्स रेस टू ई रेस टू एक्स, ह्या दोघांमधून पण ई रेस टू एक्स कॉमन इंटू ई रेस टू एक्स, म्हणजे ब्रॅकेटमध्ये उरतो काय, इथे उरेल 1 अपॉन एक्स प्लस इथे उरेल लॉग एक्स, हा झाला डी यू बाय डी एक्स. ऑल्सो जसं डी यू बाय डी एक्स शोधलं तसा डी व्ही बाय डी एक्स, व्ही इक्वल टू लॉग एक्स रेस टू साइन एक्स, व्ही इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू साइन एक्स, इथे पण टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, log of v is equal to log of log x raised to sin x, log v equal to sin x पुढे आला sin x into log of log x. डिफरन्शिएट करायचा, भरपूर एक्झाम्पल सेम स्टेप परत येत आहेत, हे फक्त प्रॅक्टिसनेच होऊ शकता. जशी जशी प्रॅक्टिस वाढेल तुम्ही मधल्या खूप साऱ्या स्टेप्स स्किप करत पण चालू शकता, एक्झाम्पल पण फास्ट सॉल्व होतील. 1 अपॉन व्ही डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्स आणि ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड झाला तर सेकंड लॉग ऑफ लॉग एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, फायनल डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू, हा व्ही तिकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल, न्यूमरेटरला उरतो साइन एक्स, डिनॉमिनेटरला उरतो एक्स इंटू लॉग एक्स प्लस कॉस एक्स लॉग ऑफ लॉग एक्स, हा झाला डी व्ही बाय डी एक्स. आता फायनल आन्सर काय, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स आहेच, जागा पुरणार नाही थोडं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, फक्त ह्या व्हॅल्यूज उचलायच्या आहेत आणि ते टाकायचे, एक्स रेस टू ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स यानी पहिली व्हॅल्यू प्लस व्हीची व्हॅल्यू पुट करायची राहिली इथे, व्हीची व्हॅल्यू लॉग एक्स रेस टू साइन एक्स ब्रॅकेटमध्ये साइन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस
कॉस एक्स लॉग ऑफ लॉग एक्स. एवढं मोठं आन्सर आहे त्याचा, फायनल आन्सर. पॉज करा, खाली पूर्णपर्यंत दिसतं ना, पॉज करा आणि नोट डाऊन करा. 5th नंबरचं एक्झाम्पल, y इक्वल टू ई रेज टू टॅन एक्स प्लस लॉग एक्स रेज टू टॅन एक्स. आता y इज इक्वल टू, आता आपण एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आले, आपल्याला असं वाटू शकतं की पहिल्याला u अजूम करायचं, दुसऱ्याला v अजूम करायचं. तसं नाही आहे, प्रत्येक एक्झाम्पल सारखंच नसतं. पहिल्याला अजूम करायची गरजच नाही आहे. इथे ई हा कॉन्स्टंट आहे, टॅन एक्स एवढंच फंक्शन आहे. हे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह निघतो त्याचा. प्रश्न फक्त एवढ्याच आहे, लॉग एक्स रेज टू टॅन एक्स. याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह निघणार नाही, कारण लॉग एक्स पण फंक्शन आहे आणि टॅन एक्स पण फंक्शन आहे. फंक्शन रेज टू फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरावं लागेल. मात्र फक्त यालाच यू अजूम करायची गरज आहे. लेट यू इज इक्वल टू लॉग एक्स रेज टू टॅन एक्स. पहिल्यांदा हे सॉल्वच करून घेऊ, मग नंतर वायचं बघू. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, लॉग ऑफ यू इज इक्वल टू, हे मी डायरेक्ट लिहितो आता, टॅन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. पॉवर जी आहे ते पुढे शिफ्ट होऊन गेली, लॉग आला, जी टर्म दिलेली तिचं लॉग घेतलं. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे स्टेप्स करता आले पाहिजे, तेवढी प्रॅक्टिस आपली व्हायलाच पाहिजे. लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह 1/u du बाय dx इज इक्वल टू प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय सांगणार आहे, फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/log x इंटू ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. हा 1/u तिकडे शिफ्ट करून टाकायचा, du बाय dx इज इक्वल टू u इंटू ब्रॅकेट टॅन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. यूची ओरिजिनल व्हॅल्यू पुट केली, du बाय dx इज इक्वल टू यूची ओरिजिनल व्हॅल्यू log x रेज टू tan x, tan x अपॉन x log x प्लस सेक स्क्वेअर एक्स log x log ऑफ log x. हा झाला du बाय dx. एक्झाम्पल अजून बाकी आहे. 9 y इक्वल टू, याला आपण काहीही अजूम केलेलं नाही आहे, म्हणजे हे ई रेज टू टॅन एक्स तसंच राहणार आहे, प्लस याला आपण यू अजूम केलेलं आहे, लॉग ऑफ एक्स रेज टू टॅन एक्सला यू अजूम केले, y इज इक्वल टू ई रेज टू टॅन एक्स प्लस यू झालं. याला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. आता ई रेज टू टॅन एक्स, चेन रूल वापरायचा. ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स असतो, म्हणजे हा ई रेज टू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू टॅन एक्स इंटू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स du बाय dx. फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल टू ई रेज टू टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स प्लस ही du बाय dx ची टर्म log x रेज टू टॅन एक्स ब्रॅकेट टॅन एक्स एक्स log x प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. हे झालं एवढा मोठा आन्सर.
पॉज करा, नोट डाऊन करा. 6 नंबरचं एक्झाम्पल. सर्व एक्झाम्पल थोडे मोठे आहेत, लेंदी एक्झाम्पल्स आहे. y इक्वल टू साइन एक्स रेस टू टॅन एक्स प्लस कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. हे एक्झाम्पल IMP मार्क करून ठेवा. इंटरेस्टिंग एक्झाम्पल असणार आहे. पहिल्याला u अझूम करायचं, दुसऱ्याला v अझूम करायचं. लेट u इक्वल टू साइन एक्स पावर टॅन एक्स अँड v इक्वल टू कॉस एक्स पावर कॉट एक्स. 9 u पासून सुरू. u इज इक्वल टू काय घेतलं आपण, साइन एक्स रेस टू टॅन एक्स. साइन एक्स रेस टू टॅन एक्स म्हणजे याला काय करावं लागेल आता, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. लॉग ऑफ u इज इक्वल टू एक्स स्टेप मी डायरेक्ट लिहितो आता, टॅन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह 1/u इंटू du बाय dx इज इक्वल टू प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड 1/sin x इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असतं म्हणजे लॉग ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. du बाय dx इज इक्वल टू हा 1/u तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल इंटू हा टॅन आहे. टॅन म्हणजे काय असतो, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस असतो आणि इथे ऑलरेडी काय आलं आहे, कॉस एक्स अपॉन साइन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स अगोदर घेऊ, लॉग ऑफ साइन एक्स नंतर घेऊ. du बाय dx इज इक्वल टू फायनल आन्सर u ची व्हॅल्यू साइन एक्स रेस टू टॅन एक्स, साइन एक्स रेस टू टॅन एक्स. साइन साइन कॅन्सल, कॉस कॉस कॅन्सल, उरतं फक्त 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स लॉग ऑफ साइन एक्स. हा झाला du बाय dx. पहिली व्हॅल्यू मिळाली आपल्याला, अजून v बाकी आहे. ऑल्सो v इक्वल टू कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. v याला पण टेकिंग लॉग. सेम एक्झाम्पल आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग ऑफ v इज इक्वल टू एक स्टेप कमी करून टाकू आपण, कॉट एक्स लॉग ऑफ कॉस एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/v dv बाय dx. लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह 1/v इंटू dv बाय dx. सेम फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, लॉग आहे म्हणून 1/ आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड झालं प्लस सेकंड लॉग ऑफ कॉस एक्स इंटू कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. dv बाय dx इज इक्वल टू v तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल, कॉट म्हणजे कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस, आता हा प्लस आणि हा मायनस होईल, कोसेक स्क्वेअर एक्स अगोदर घेऊ इंटू लॉग ऑफ कॉस एक्स नंतर घेऊ. कॉस कॉस कॅन्सल, साइन साइन कॅन्सल, इथे एक मायनस साइन आहे, इथे एक मायनस साइन आहे, मायनस साइन कॉमन काढून घेऊ. dv बाय dx इज इक्वल टू मायनस v ची ओरिजिनल व्हॅल्यू कॉस एक्स रेस टू कॉट एक्स इंटू ब्रॅकेट
इथे काही शिल्लक नाही राहिले, मायनस साईन पण बाहेर गेलाय, इथे फक्त 1 शिल्लक राहिलं. 1 प्लस कोसेक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. हा झाला डी व्ही बाय डी एक्स. आपल्याला डी वाय बाय डी एक्स शोधायचा आहे. जास्त जागा लागेल त्याला, म्हणून इकडे घेतो मी. as y equal to u plus v. y is equal to u plus v होता. आता therefore dy by dx is equal to du by dx plus dv by dx. फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. dy by dx is equal to du by dx sin x raised to tan x 1 plus sec square x log of sin x प्लस, पण ही व्हॅल्यू मायनस आहे. प्लस आणि मायनस काय होईल? मायनस होईल. cos x रेस्ट टू cot x ब्रॅकेटमध्ये 1 प्लस cosec स्क्वेअर एक्स लॉग ऑफ cos x. पॉज करा, नोट डाउन करा. एक इम्पॉर्टंट एग्जाम्पल आहे. सेवन्थ नंबरचं एक्झाम्पल. y इक्वल टू 10 रेस टू x रेस टू x, x रेस टू x रेस टू 10, x रेस टू 10 रेस टू x. तिन्ही पण फंक्शन रेस टू फंक्शन आहे, त्याच्यामुळे तिघांना पण व्हेरिएबल अजूम करावं लागतील. एकेकाला व्हेरिएबल अजूम करू आपण. लेट u इज इक्वल टू 10 रेस टू x रेस टू x प्लस x रेस टू x रेस टू 10 प्लस x रेस टू 10 रेस टू x. सॉरी, u इज इक्वल टू कॉमा v इज इक्वल टू x रेस टू 10 आणि याला w x रेस टू 10 रेस टू x. u v w तिघांना 3 व्हेरिएबल अजूम केले. एक एक व्हेरिएबल सॉल्व करायचा. u इज इक्वल टू 10 रेस टू x रेस टू x. फंक्शन रेस टू फंक्शन आहे, म्हणजे लॉग घ्यावं लागेल. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. काय होईल हे? लॉग u इज इक्वल टू लॉग ऑफ 10 रेस टू x रेस टू x. मग आता हे पॉवर आहे, पॉवर कुठे शिफ्ट होते? मल्टिप्लायला. लॉग u इज इक्वल टू x रेस टू x इंटू लॉग ऑफ 10. आता इथे x रेस टू x आहे. x रेस टू x हे परत एकदा फंक्शन रेस टू फंक्शनच आहे. परत एकदा लॉग घेऊ आपण. इथे असं लिहितो, अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. काय होईल मग हे? लॉग ऑफ यू इज इक्वल टू. आता लॉगमध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल, ह्या दोन टर्म आहे, दोघांचा लॉग घ्यायचा आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर काय होतं? ॲडिशन होतं. म्हणजे हे लॉग ऑफ x रेस टू x प्लस लॉग ऑफ 10. हा x रेस टू x पुढे येईल. लॉग ऑफ u इज इक्वल टू x लॉग x प्लस लॉग ऑफ 10. आता याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. चेन रूलनुसार याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 इथे काय? लॉग u इंटू लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह 1 u आणि यूचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx इज इक्वल टू. इथे प्रोडक्ट रूल अप्लाय होईल. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस लॉग ऑफ 10.
लॉग 10 हा कॉन्स्टंट आहे आणि लॉग 10चा परत लॉग घेतला तरी तो कॉन्स्टंटच असतो आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0 होऊन जाईल. हे सॉल्व करायचं आहे. हा यू आणि हा लॉग यू तिकडे जाईल आणि मल्टिप्लायला जाईल. डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू यू इंटू लॉग यू. हा एक्स एक्स कॅन्सल, 1 प्लस लॉग एक्स. डी यू बाय डी एक्स, यूची ओरिजिनल व्हॅल्यू 10⁻x इंटू लॉग ऑफ यू म्हणजे तेच 10⁻x इंटू 1 प्लस लॉग एक्स. डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 10⁻x लॉग आहे हा 10 ही जी पॉवर आहे ती पुढे येईल, x इंटू लॉग ऑफ 10 इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. हा झाला पहिला डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स. अजून 2 बाकी, हा फक्त यूचं झालं आहे. नाऊ व्ही इक्वल टू x raised to 10, याला पण तेच टेकिंग लॉग म्हणजे हे होईल लॉग ऑफ व्ही. x raised to 10 ला आपण समोर घेऊन टाकू लॉग ऑफ एक्स. डिफरन्शिएट करायचं याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. 1/v dv by dx is equal to first term into derivative of second x raised to 10 log x चा derivative 1/x plus second into derivative of first x raised to 10 चा derivative 10x raised to 9. आता हे काय होईल dv by dx इक्वल टू हा v तिकडे जाईल मल्टिप्लायला x raised to 10/x म्हणजेच हे x raised to 9 प्लस 10x raised to 9 log x dv by dx. v ची ओरिजिनल व्हॅल्यू x raised to 10 x raised to 9 कॉमन ब्रॅकेटमध्ये इथे उरतो 1 प्लस 10 log x. हा झाला dv बाय dx सेकंड डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट आणि सेकंड 2 डेरिव्हेटिव्ह मिळालेले आहेत. एकदा हे पॉज करा आणि नोट डाऊन करा. एवढं मी पुढचं रफ करतो. एवढा पार्ट रफ केला आहे, एवढा ठेवला आहे. व्ही झाला आहे आता डब्ल्यू. नाऊ डब्ल्यू इज इक्वल टू x raised to 10⁻x. इथे पण लॉग घ्यावा लागेल टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. इथे पण लॉग घ्यावा लागेल. लॉग घेतल्यामुळे लॉग ऑफ डब्ल्यू इक्वल टू काय होऊन जाईल हे 10⁻x इंटू लॉग एक्स. डिफरन्शिएट with respect to x 1/w dw by dx is equal to first term into derivative of second log x 1/x plus second term into derivative of first 10⁻x derivative 10⁻x log 10 dw by dx इज इक्वल टू हा डब्ल्यू तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. कॉमन घेऊ शकतो आपण. काय कॉमन घेऊ शकतो 10⁻x कॉमन घेऊ शकतो 1/x log x इंटू log 10 dw बाय dx इज इक्वल टू डब्ल्यूची ओरिजिनल व्हॅल्यू x raised to 10⁻x into 10⁻x 1/x plus log x into log 10. हा झाला तिसरा डेरिव्हेटिव्ह.
आपल्याला फायनल पाहिजे y ॲज y इक्वल टू u प्लस v प्लस w. देअरफोर dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx प्लस dw बाय dx. आता इथे लिहायचं फायनल आन्सर dy बाय dx. एकदा मोबाईलमध्ये दिसतं का ते बघतो. dy by dx is equal to 10 raised to x raised to x raised to x log 10 into bracket 1 plus log x plus x raised to 10 x raised to 9 1 plus 10 log x plus x raised to 10 raised to x 10 raised to x 1 upon x plus log x into log 10. एवढा मोठा आन्सर आहे. पॉज करा आणि व्यवस्थित आन्सर लिहून घ्या. 8 नंबरचं एक्झाम्पल y इज इक्वल टू tan x रेस टू tan x रेस टू tan x ॲट x इज इक्वल टू पाय बाय 4. म्हणजे याला डिफरन्शिएट करायचं आहे, dy बाय dx शोधायचं आहे आणि आलेल्या dy बाय dxच्या व्हॅल्यूमध्ये xच्या ठिकाणी पाय बाय 4 पुट करायचं आहे आणि आन्सर शोधायचं आहे. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे आणि मागच्या 7 एक्झाम्पलपेक्षा थोडं वेगळं एक्झाम्पल आहे, पण आहे तर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचंच. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशननेच आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. y इज इक्वल टू दिलेलं आहे म्हणजे काय करावं लागेल, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स म्हणजे हा काय होईल, लॉग ऑफ y इक्वल टू लॉग ऑफ tan x रेस टू tan x आणि त्याच्या रेस टू tan x. आता हा लॉग ऑफ हा वरचा tan x काय करू आपण पुढे घेऊ. लॉग y इक्वल टू काय होईल, tan x इंटू लॉग ऑफ tan x रेस टू tan x. लॉग ऑफ tan x इथे हा याच्या पॉवरला म्हणजे हा पण कुठे येऊ शकतो, समोर येऊ शकतो. लॉग y इक्वल टू ऑलरेडी एक tan x घेतलेला आहे, परत मल्टिप्लायला काय होईल tan x इंटू लॉग ऑफ tan x म्हणजेच लॉग y इक्वल टू tan स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ tan x. आता याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग yचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y आणि yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. इथे प्रोडक्ट टू अप्लाय होईल. फर्स्ट टर्म ॲज इट इज, फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. लॉग ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन tan x आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड झालं प्लस सेकंड लॉग ऑफ tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट tan स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह. tan स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह काय होईल, स्क्वेअर आहे म्हणून 2 tan x आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर x. dy बाय dx इज इक्वल टू y इंटू ब्रॅकेट इथे एक tan कॅन्सल होऊन जाईल, tan x इंटू सेक स्क्वेअर x प्लस 2 tan x सेक स्क्वेअर x लॉग ऑफ tan x. आहे त्या टर्म ॲज इट इज लिहून घेतल्या. y ची व्हॅल्यू पुट करून घेऊ. dy बाय dx इज इक्वल टू y ची व्हॅल्यू tan x रेस टू tan x रेस टू tan x इंटू याच्यामधून काय कॉमन निघू शकतो,
टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स, टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स कॉमन निघू शकतो, टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स. मग ब्रॅकेटमध्ये उरेल काय, टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स गेल्यावर इथे उरतो 1 प्लस इथे उरतो 2 लॉग ऑफ टॅन एक्स. ब्रॅकेट कंप्लीट. आपल्याला शोधायचं आहे dy बाय dx ॲट x इज इक्वल टू पाय बाय 4. दॅट इज x इज इक्वल टू पाय बाय 4 म्हणजे टॅन एक्स इज इक्वल टू किती, टॅन एक्स इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 आणि टॅन पाय बाय 4 असतो 1. सेक एक्स इज इक्वल टू सेक पाय बाय 4 इज इक्वल टू असतो √2. म्हणजेच सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू किती होईल, √2चा स्क्वेअर 2. ह्या व्हॅल्यूज फक्त पुट करून घ्यायच्या. dy बाय dx ॲट x इज इक्वल टू पाय बाय 4 इज इक्वल टू, आता हे टॅन एक्स म्हणजे 1 आहे, 1:1:1 1:1:1 1:1:1 1च येतं इंटू टॅन एक्स 1 सेक स्क्वेअर एक्स किती आहे 2 इंटू ब्रॅकेट 1 तसाच प्लस 2 लॉग ऑफ टॅन एक्स म्हणजे किती आहे 1. व्हॅल्यूज ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. हे तर 1च येईल, 1 इंटू 1 इंटू 2 हा 2 येईल ब्रॅकेट 1 प्लस 2 लॉग 1 0 असतो, लॉग 1 किती असतो 0 म्हणजे हा 2 आणि हा ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 0 म्हणजे 1 आणि 2 इंटू 1 किती येतं 2 म्हणजे याचं फायनल आन्सर येतं 2. क्वेश्चन नंबर 2मध्ये टोटल 8 एक्झाम्पल होते, खूप लेंदी एक्झाम्पल होते. तुम्ही परत एकदा ह्या एक्झाम्पलची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा आणि मग आपण पुढच्या लेक्चरला 3rd क्वेश्चन सॉल्व करू. आजच्यासाठी इतकं सफिशियंट आहे. थँक्यू.